सोडवा. आपण या लेक्चरमध्ये थोडेसे डिफरंट टाईपचे एक्झाम्पल पाहणार आहोत जे आपण आतापर्यंत बघितलेले नाही. पेपरला आले तर कन्फ्यूज करतात असे आपण प्रश्न या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याची आकृती अशी बनेल. या गाड्या, या सर्व गाड्या विमान आहेत. सर्व गाड्या विमान आहेत. पुढे दिले सर्व घोडे विमान आहेत. हे घोडे, सर्व घोडे पण विमान आहेत, सर्व गाड्या पण विमान आहेत. गाड्या आणि घोडे यांच्याविषयी काही सांगितले का? गाड्या आणि घोडे यांच्याविषयी काही सांगितले का? सांगितलेलं नाही ना. गाड्या घोडे आहेत सांगितले आणि गाड्या घोडे नाहीत सांगितले. मग गाड्या आणि घोडे याच्याविषयी विधानात काहीही माहिती दिलेली नाही. मग जेव्हा विधानात माहिती दिलेली नाही तर गाड्या आणि घोडे या दोघांविषयी निष्कर्ष काढणं एकमेकांसंदर्भात मुश्किल असते किंवा काढता येते. जर निष्कर्ष दिला तर तो चुकीचा समजायचा, शक्यता दिली तर बरोबर समजायचे. मग काही गाड्या घोडे आहेत, काही गाड्या घोडे आहेत. विधानात असं दिलंय का? नाही. मग विधानात असं दिलेलं नाहीये म्हणून हा निष्कर्ष काय येईल? हा निष्कर्ष येईल चुकीचा. काही गाड्या घोडे आहेत हा निष्कर्ष येईल चुकीचा. त्यानंतर खाली काही घोडे गाड्या आहेत त्याचे उलट केले हा निष्कर्ष पण चुकीचा येईल. सर्व विमान घोडे आहेत. आपल्याला सर्व घोडे विमान आहेत, सर्व विमान घोडे असं दिले काही तर विमानाविषयी काय विशेष माहिती दिलेली नाही. गाड्या विमान आहेत, घोडे विमान आहेत, पण विमानं किती आहेत, एक्स्ट्रा आहेत नाही त्याविषयी काही दिलेलं नाही. मग सर्व विमान घोडे आहेत चूक. सर्व विमान गाड्या असू शकतात. सर्व गाड्या, या सगळ्या गाड्या, सगळे विमान आहेत म्हटले की विमान एक्स्ट्रा आहेत. सर्व गाड्या विमान आहेत म्हटले की विमान एक्स्ट्रा आहेत नाही. मग सर्व विमान गाड्या असू शकतात. बऱ्याच जणांना हे चौथं चुकीचं वाटेल पण चौथं बरोबर आहे आणि पेपरला यावरूनच ठरतं तुमचा मार्क येईल की जाईल. सर्व विमान गाड्या असू शकतात कारण विमानाविषयी माहिती दिलेली नाही. गाड्यांविषयी माहिती दिली, घोड्यांविषयी माहिती दिली, विमानाविषयी दिली नाही. तर सर्व विमान गाड्या असू शकतात हे बरोबर आहे. असा एकंदरीत हा प्रश्न होता. व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या. आणखी एक विधान जर बनवलं, कोणतीही गाडी घोडा नाही. कोणतीही गाडी घोडा नाही. ते सोडवायचे. पहा बरोबर आहे का चूक येत आहे? कोणतीही गाडी घोडा नाही. गाड्या आणि घोड्यांविषयी सांगितलं नाही. गाडी घोडा आहे पण म्हटलं नाही, गाडी घोडा नाही पण म्हटलं नाही. मग कोणतीही गाडी घोडा नाही चूक. असं नाही म्हणता येणार गाडी घोडा नाही म्हणून, कारण त्यांनी म्हटलेलं नाही. गाडी आणि घोड्याविषयी माहिती दिली नाही. मग विधानात माहिती दिली नाही तर गाडी घोडा आहे पण म्हणता येत नाही, गाडी घोडा नाही पण म्हणता येत नाही. गाडी घोडा असू पण शकते, गाड्या घोडा नसू पण शकतात. पण इथे जर थोडंसं जर ॲडव्हान्स लेवलला विचार केला तर काय होतं पहा.
जेव्हा असे पर्याय दिलेत खाली, समजा असे पर्याय का पहिला बरोबर दुसरा बरोबर, पहिला चूक दुसरा चूक दोन्ही बरोबर, तर कसं आहे, सर्व गाड्या विमान आहेत, सर्व घोडे विमान आहेत. गाड्या घोड्यांविषयी सांगितलं नाही. गाड्या घोडे असू पण शकतात, नसू पण शकतात, आहेत पण माहीत नाही पण माहीत नाही. तर काही गाड्या घोडे आहेत, चूक. का चूक म्हणायचं? कारण वरती असं दिलेलं नाही. का कोणतीही गाडी घोडा नाही, हे पण चूक. वरती असं दिलेलं नाही. पण पहा काय होतं, काही गाड्या घोडे आहेत, चूक. आपण काय म्हणतो, गाड्या घोडे आहेत, गाड्या घोडे चूक. तर जेव्हा आपण गाड्या घोड्या चूक आहेत असं म्हणतो, तर त्याचा दुसरा अर्थ निघतो गाड्या घोडे नाही. गाड्या घोडे आहेत म्हणजे गाड्या घोडे चुकीचे आहेत जर आपण म्हटलं, तर त्यावेळेस गाडी घोडा नाही हे बरोबर होईल. गाडी घोडा नाही हे बरोबर होईल. मग हे चूक म्हणलं हे बरोबर म्हणता येत नाही. सॉरी, हे चूक म्हणलं हे चूक म्हणता येत नाही. कारण गाडी घोडा आहे चुकीचं, तर गाडी घोडा नाही बरोबर. मग जेव्हा हे चुकीचं म्हणतो त्यावेळेस याला बरोबर म्हणावं लागतं. आणि ज्यावेळेस गाडी घोडा नाही, कोणतीही गाडी घोडा नाही चुकीचं, तर हे गाडी घोडा नाही चुकीचं, तर गाडी घोडा आहे बरोबर म्हणावं लागतं. म्हणजे असं समजा की हे दोन निष्कर्ष एकमेकांच्या एकदम उलट आहेत. माहिती तर नाही पण एकमेकांच्या उलट आहे. कोणतं तरी एक तर बरोबर असलाच पाहिजे. म्हणून पर्यायी निष्कर्ष पहिला किंवा दुसरा बरोबर, दोन्हीपैकी एक बरोबर असणार आहे. एक तर गाडी घोडा असेल, नाही तर नसेल. मी याला दुसऱ्या एका सोप्या उदाहरणात समजून घेतो. राम श्याम मित्र आहे. श्याम व गोपाल मित्र आहे. इथं काय दिलंय पहा, राम आणि श्याम मित्र आहे. राम आणि श्याम मित्र आहे. श्याम आणि गोपाल मित्र आहे. राम आणि गोपाल विषय माहिती आहे. राम व गोपाल मित्र आहेत. माहिती कोणाची दिली? राम आणि श्यामची. माहिती दिली राम आणि श्यामची. माहिती दिली श्याम आणि गोपालची. राम आणि गोपालची माहिती दिली नाही. मग राम व गोपाल मित्र आहेत म्हणलं तर चूक होईल, कारण माहिती नाही. पण राम व गोपाल मित्र आहेत, माहिती नाही म्हणून चूक. राम व गोपाल मित्र नाहीत. राम व गोपाल मित्र नाहीत, हे पण काय होईल? चूक होईल. आता आपल्याला माहिती नव्हती म्हणून आपण दोन्हीला चूक ठरवलं. राम व गोपाल मित्र आहेत पण चुकीचं, राम व गोपाल मित्र नाही पण चुकीचं. पण दोन्ही लगेच कसं म्हणते, राम व गोपाल मित्र आहेत चुकीचं म्हटलं, राम व गोपाल मित्र आहेत हे चुकीचं आहे, तर नाही बरोबर यायला पाहिजे. नाही चुकीचं आहे, आहेत बरोबर यायला पाहिजे. म्हणजे हे दोन्ही ॲट ए टाइम चुकीचे असू शकत नाही. एक चुकीचं असेल तर दुसरं बरोबर, एक बरोबर असेल तर दुसरं चुकीचं. मग जर का राम व गोपाल मित्र आहेत चुकीचं, तर राम व गोपाल मित्र नाहीत बरोबर. जर राम व गोपाल मित्र नाहीत हे चुकीचं आहे, तर हे बरोबर आहे. म्हणजे हे असं होईल, जर हे चुकीचं तर हे बरोबर, जर हे चुकीचं तर हे बरोबर. कारण दोन्हीही चुकीचे असू शकत नाही. तिथे दोनच शक्यता आहेत, राम व गोपाल मित्र असतील किंवा नसतील. इथं म्हणलंय राम व गोपाल मित्र आहेत, इथं म्हणलंय नाही. मग आहेत चुकीचं तर नाहीत बरोबर, आहेत बरोबर तर नाहीत चुकीचं, असं एकमेकांच्या विरुद्ध होईल. तर जेव्हा किंवाचा ऑप्शन येतो त्यावेळेस एक कंडिशन पॉझिटिव्ह असेल, दुसरी निगेटिव्ह असेल, आणि दोनच शक्यता म्हणत असतील, एक शक्यता आणि दुसरी शक्यता दोन्ही दिलेले असतील, ते एकमेकांच्या विरोध असतील आणि वरती माहिती नसेल, तर इथं ऑप्शन आहे किंवा, पहिलं किंवा दुसरं. मला वाटतं व्यवस्थित समजलं असेल. काही A B
कोणताही काही ए ए सॉरी काही ए सी आहे. सोडवा. तर काही याची आकृती अशी आहे. ए काही रेखा आहेत, बी काही रेखा आहेत, सी. मग कोणताही ए सी नाही हे जर चूक म्हटलं, ए सी नाही चूक म्हटलं तर काही ए सी आहेत बरोबर म्हणावं लागेल आणि काही ए सी आहेत चुकीचं तर ए सी नाही बरोबर. त्याच्यात नेमकं काय बरोबर काय चुकीचं माहीत नाही, पण दोन्हीपैकी एक बरोबर पाहिजे, दोन्हीपैकी एक चुकीचं पाहिजे. म्हणून आपण निष्कर्ष काढतो. निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर. याचं उत्तर आहे निष्कर्ष 1 किंवा 2 बरोबर. या लेवलपर्यंत तुम्हाला ॲक्च्युली क्लास 3 क्लास 4 ला ह्या प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारलेले नाही आहे, पण एक आपण ॲडव्हान्स लेवल पाहून ठेवतो. जर विचारलेच तर तुम्हाला सोडता आले पाहिजे. आयोगाला पण विचारले नाही, आयोगाला असे आता विचारू शकतात. तर मला वाटतं त्या प्रकरणात याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. याच्या व्यतिरिक्त जर दिले तर 4 विधानं देतात, 4 निष्कर्ष देतात आणि खाली असे पर्याय देतात. बस या व्यतिरिक्त काही मुश्किल बनत नाही यामध्ये. तसं एक उदाहरण घेऊया. काही ए बी आहे. सर्व बी ए सी आहे. कोणताही सी हा डी नाही. काही डी ए ई आहेत. निष्कर्ष काही ए डी आहे. काही डी ए बी असू शकतात. काही सी ए ई असू शकतात. काही ए सी आहे. कोणताही ए हा
सोडवायचं मला सोडवा. तर पहा विधान जास्त आहे, निष्कर्ष जास्त आहे. जनरली 4 निष्कर्ष असतात, 5 नसतात. मी एक एक्स्ट्रा दिलाय. काही ए बी आहेत. आकृती कशी पहा, हे ए यातले काही काय आहेत बी. पुढे सर्व बी, हे सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. कोणताही सी, सी काय नाही, डी नाही, सी डी नाही. मी क्रॉस करतो तर सी डी होणार नाही. आणि काही डी, काही डी ई आहेत असं दिलेलं आहे. सुटसुटीत आकृती काढली. काही ए बी आहेत, सर्व बी सी आहेत, सी डी नाही आणि काही डी ई आहेत. निष्कर्ष काही ए बी आहेत, ए बी आहेत असं दिलंय का? काही ए बी आहेत असं विधानात दिलंय का? नाही. विधानातून अप्रत्यक्षरित्या ए बी आहेत असं निघतंय का? आता अप्रत्यक्षरित्या म्हणजे काय? काही ए बी आहेत तर अप्रत्यक्ष असतं की काही बी पण ए आहेत. जर काही ए बी आहेत तर काही बी पण ए होते. तसं इथं काही ए बी आहेत असं दिलेलं नाही, मग ते चुकीचं आहे. काही बी ए डी असू शकतात. काही बी हे बी डी असू शकतात का? जर सी डी नाहीचे आणि बी हे सी मध्ये आहेत, सर्व बी सी आहेत, सी डी नाही आहे तर बी डी होऊ शकत नाही. मग काही बी हे डी असू शकतात, चुकीचं. पुढे काही सी हे ई असू शकतात, काही सी ई असू शकतात. पहा सी डी नाही आहेत, सी ई असू शकतात, नसू शकतात. सी ई नाही असं म्हणलेलं नाही आहे, असं म्हणलेलं नाहीये. मग सी हे असू पण शकतात, नसू पण शकतात. पुढे काही ए हे सी आहेत, काही ए बी आहे, सर्व बी सी आहे. मग काही ए सी होणारच. तर आपण बघितलं काही ए सी आहे बरोबर. कोणताही ए नाही. आता ए आणि बी, कोणताही ए ई नाही असं दिलंय का? हे ए ई होऊ पण शकतात ना. हे डी, डी सी नाही आहेत आणि काही डी ई आहेत, ए ई होऊ शकतात असं म्हणलंय का? ए नाही, ए नाही असं म्हटलं नाही. ए होऊ पण शकतात आणि ए नसू पण शकतात. मग कोणताही ए हा, कोणताही ए हा ए नाही, चूक. ए आहे पण चूक, नाही पण चूक, कारण माहिती दिलेली नाही. मग ए असू शकतो बरोबर, ए नसू शकतो बरोबर. तर व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या.
काही ए बी आहेत, सर्व बी सी आहेत, कोणताही सी डी नाही आणि काही डी ई आहेत. यावरून पहिला निष्कर्ष विचारला, काही ए बी आहेत. पहा, ए हे बी आहेत, सर्व बी सी आहेत. ए आणि डी विषयी काही सांगितलेलं नाहीये. ए बी असू पण शकतात, ए बी नसू पण शकतात. जर विधानात सांगितलं नाही तर ए बी आहे पण म्हणायचं नाही, ए बी नाही पण म्हणायचं नाही. जर ए बी आहे आणि ए बी नाही दोन निष्कर्ष सोबत आले, ए बी आहे आणि समजा आणखी एकाला असतं ए बी नाही, तर मग एक बरोबर किंवा दुसरं बरोबर. कारण एक तर असतील किंवा नसतील, आहेत पण म्हणता येत नाही, नाहीत पण म्हणता येत नाही, पण असतील किंवा नसतील म्हणता येईल, किंवाच ऑप्शन असेल तर. आता सध्या हे जर चुकीचं होईल, काही ए इथे पहा पुढचं, काही इथं असं दिलं, काही ए डी असू शकतात, काही ए डी असू शकतात, तर बरोबर आहे. कारण ए वर डी व्हायला प्रॉब्लेम नाही, सर्व ए डी नाही होऊ शकत. कारण काही ए बी मध्ये ते बी सी मध्ये सी डी होणार नाही, म्हणजे काही ए डी होणार नाही, कधीच डी होणार नाही. पण काही ए डी असू शकतात, सर्व ए डी होऊ शकत नाही, पण काही होऊ शकतात. ओके, पुढे काही बी डी असू शकतात, काही बी डी असू शकतात. पहा, सी डी नाही आणि सर्व बी तर सी मध्ये, मग काही बी डी असू शकतात. चूक, कारण असू शकत नाही. बी ला सी मध्ये असताना सी डी नाही म्हणजे बी डी ला होण्याची परमिशन नाही होणार, भेटणार. ओके, पुढे काही सी हे ई असू शकतात, काही सी हे ई असू शकतात. ओके, सी डी नाही, सी डी नाही, सी ई असू पण शकतात, नसू पण शकतात. असू शकतात बरोबर, नसू शकतात बरोबर, आहे चुकीचं, नाही काही जर म्हटलं तर बरोबर आहे. कारण काही ई कधी सी होणार नाही. पुढे काही ए हे सी आहेत, काही ए सी, काही ए बी आहेत, सर्व बी सी आहेत, मग जे ए बी आहेत ते सी होतील ना. काही ए सी आहेत बरोबर. त्याच्यानंतर कोणताही ए हा ई नाही, कोणताही ए हा ई नाही असं म्हणता येईल नाही, कारण आपल्याला तसं दिलं नाही. काही ए ई होणार नाही, नाही सॉरी, सर्व ए ई असू शकतात, सर्व ए असू शकतात. म्हणून कोणताही ए हा ई नाही असं म्हणता येणार नाही. कारण ए ई असू पण शकतो, नसू पण शकतो, आहे पण म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही. हे निष्कर्ष हा चुकीचा ठरेल, कारण हा खात्री मागणारा निष्कर्ष आहे. शक्यता नाही, कोणताही ए ई नाही, ए ई नाही असं म्हणता येत नाही, ए ई असू पण शकतो. त्यामुळे हे चुकीचं ठरेल. कोणताही ए हा ई नाही अशी शक्यता आहे, किंवा कोणताही ए ई नसण्याची शक्यता आहे, तर बरोबर आहे. एवढं सगळं व्यवस्थित समजून घ्या. याच्या बाहेर काही समजत नाही, याच्या बाहेर काही उदाहरण येणार नाही. पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. मी विधान देतो, निष्कर्ष देतो, तुम्ही ते तपासा. त्यानंतर किती बरोबर येतात पहा. त्यावरून तुम्हाला आकलन करता येईल की हा भाग किंवा हे प्रकरण तुम्हाला किती समजलं, हा टॉपिक तुम्हाला किती समजलं. मी याच्यामध्ये थोडंसं चेंज करतो.
सोडवायचं आहे तुम्हाला. त्यासाठी 3 मिनिटं टाईम आहे. 3 मिनिटात सोडवा, त्यानंतर मी उत्तरं देईन. उत्तर बरोबर आहेत की नाही पहा. पहा याची आकृती अशी पी सर्व क्यू आहेत, काही क्यू आर आहेत, कोणताही आर यस नाही आणि काही यस पी आहेत. काही पी क्यू आहेत, काही पी क्यू आहेत, सर्व पी क्यू आहेत म्हणजे काही पी क्यू आहेत बरोबर. काही क्यू आर असू शकतात, काही क्यू आर आहेतच, काही क्यू आर आहेत. जेव्हा काही क्यू आर आहेतच त्यावेळेस असू शकतात म्हणणं चुकीचं असतं, कारण आहेत गॅरंटी आहेत, मग असू शकतात म्हणणं चुकीचं. तिसरं, काही आर हे यस असू शकतात, काही आर हे आर यस नाही, आर यस नाही ते, मग काही आर यस असू शकतात हे पण चुकीचं नाही आहे ना. जर गॅरंटीने नाही आहे तर शक्यता चुकीची. काही टी हे यस आहेत, काही यस जर टी आहेत तर काही टी यस आहेत बरोबर आहे. कोणताही पी टी नाही, कोणताही पी टी नाही, चूक असं म्हटलेलं नाही. पी टी असू पण शकतो नसू पण शकतो, आहे पण म्हणायचं नाही, नाही पण म्हणायचं नाही, कारण पी आणि टी विषयी माहिती दिलेली नाही. पी टी असू पण शकतो नसू पण शकतो, आहे चुकीचं नाही चुकीचं, असू शकतो बरोबर नसू शकतो बरोबर, एवढंच विधान निष्कर्षामध्ये आहे. आता याच्या व्यतिरिक्त कोणताही पी टी नाही चूक, काही पी हे टी आहेत, कोणताही पी हा टी नाही, कोणताही पी टी नाही, पी टी नाही चूक, तर काही पी टी आहेत हे चुकीचं. तसं तर चुकीचंच होईल, पण दोन्ही सोबत चुकीचं म्हणता येत नाही. पी टी नाही, पी टी नाही चुकीचं, तर पी टी आहे बरोबर, पी टी आहे, काही पी टी आहे बरोबर, तर पी टी नाही हे चुकीचं होईल. मग हे जर चुकीचं असेल तर हे बरोबर होईल आणि हे चुकीचं असेल तर हे बरोबर होईल. म्हणजे या दोन्हीपैकी एक तर बरोबर यावं लागेल. एक तर पी टी असेल, काही पी टी असतील, नाही तर पी टी नसेल. मग पी टी आहे आणि पी टी नाही
दोन्ही तसे चुकीचे ठरतात इंडिव्हिज्युअली, वेगवेगळा विचार केला तर. आणि जर सोबत विचार केला, एक तर पीटी असेल किंवा पीटी नसेल, पीटी असेल किंवा नसेल, त्यामुळं दोन्हीपैकी एक बरोबर जर किंवाचा पर्याय आला, किंवाचा ऑप्शन आला तर. आतापर्यंत आपण जे बघितलंय त्यामध्ये विधान निष्कर्षाचे जेवढे काही प्रकार आहेत तेवढे सगळे आपण घेतलेले आहेत. त्याच्या बाहेर कोणत्याही प्रकारचं उदाहरण तुम्हाला येणार नाही. हे व्यवस्थित समजून घ्या. एकदा व्हिडिओ बघून नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ पहा, कारण हा जो प्रकार आहे याच्यामध्ये खूप जास्त लॉजिकल रिझनिंग म्हणजे तर्कबुद्धी वापरावी लागते. आणि बऱ्याचदा तर्कबुद्धी वापरण्याची आपल्याला जास्त सवय नसल्यामुळे होऊ शकतं की हा टॉपिक तुम्हाला सहज समजणार नाही. तर परत लेक्चर पहा, समजून जाईल. ठीक आहे.